नमस्कार, मी पंजाब डक तर तुम्हाला सांगतो की 4, 5, 6, 7च्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे खूप जोराचा पाऊस पडणार आहे। पण सगळ्यात जास्त पाऊस नाशिककडे, त्र्यंबकेश्वरकडे, वणीकडे पडणार आहे। म्हणून हा अंदाज 4, 5, 6, 7च्या दरम्यान हे उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। हा पाऊस मुंबईला देखील पडणार आहे, म्हणून मुंबईच्या जनतेने देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि त्याच्यानंतर काय होणार, 4, 5, 6च्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे। त्याच्यामुळे काय होणार आहे, विदर्भ मराठवाड्यातला पाऊस कमी होणार आहे। फक्त काय होणार आहे, थोड्या सरीसरीत थोड्या तुरळक ठिकाणी पाऊस येईल, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे वळू। पश्चिम महाराष्ट्राकडे आणखीन काय होणार आहे, म्हणजे आजपासून तर 3 तारखेपर्यंत निश्चित थोड्याफार सरी येणार आहेत। पुण्याकडे थोडा पाऊस चालू राहणार आहे। सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर त्या भागामध्ये खूप काय मोठा पाऊस नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की धाराशिव जिल्हा झालं, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा झालं, त्याच्यानंतर सातारा, सांगली, त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर अहिलानगर, त्याच्यानंतर बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा ह्या पट्ट्यात काय होणार आहे, 4च्या नंतर ह्या पट्ट्यातला पावसाचा जोर ओसरणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षाचा, म्हणजे 4 पासून पावसाचा जोर इकडल्या पट्ट्यातला कमी होईल पश्चिम महाराष्ट्रात, आणि हे परभणी काही जिल्हे हे इथं। त्याच्यानंतर पण काय होणार आहे, उत्तर महाराष्ट्रातला पाऊस कायम राहणार आहे। मग उत्तर महाराष्ट्रातला पाऊस कधी कमी होणार आहे, त्या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचा नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर इगतपुरी, संगमनेर, त्याच्यानंतर कोपरगाव, शिर्डी ह्या पट्ट्यामध्ये काय झालं की पाऊस खूप कमी होता। पण आता हे जे पडणार आहे 4 तारखेपासून 7 तारखेपर्यंत, त्याच्यामध्ये तुमचे धरणात देखील पाणी येणार आहे, धरणाचं पाणी सोडावं लागणार आहे, छोटे छोटे तळे असतील तिथे देखील भरून जाणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षाचा। पण नाशिक, त्र्यंबकेश्वर मात्र खूप पाऊस पडणार आहे। वणी ते देवी तिकडे मात्र खूप पाऊस होणार आहे। नंदुरबार जिल्ह्यात खूप होणार आहे, धुळे पारोळ्याकडे खूप होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षाचा। मुंबईकडे सांगायचं झालं तर तो पाऊस पालघर पर्यंत जोराचा पडणार आहे। मुंबईकडे म्हणजे इकडं CST त्या भागामध्ये थोडाफार कमी असणार आहे, म्हणून ही अंदाज लक्षाचा। पण राज्यात मात्र उत्तर महाराष्ट्राकडे 4 ते 7 दरम्यान पाऊस येणार आहे। मग त्याच्यानंतर परत सप्टेंबरमध्ये पाऊस येणार आहे। तर सप्टेंबरमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की परतीचा पाऊस यावेळेस माझ्या जोरात पडणार आहे। मग सांगायचं झालं तर म्हणजे आपलं सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र मुंबई, पुणे, नाशिक, सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबई, पुणे, नाशिक सहित म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा।